श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या वैशाली लाईफस्टाईल आणि स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत गवे स्वामीच दर्शन. आज आहे बखरचा 22वा भाग. श्री स्वामी समर्थ मंगळवेढ्याहून निघाले ते पंढरपुरास गेले. मग मोहोळास आले. पंढरपुराहूनही मोहोळास येते समय मध्ये भीमा नदी लागते. भीमा नदीस महापूर आला होता व नावा बंद होत्या. श्री स्वामी समर्थ तसेच चालून नदीतून पलीकडे गेले. नदीत गुडघाभर पाण्यापेक्षा जास्त पाणी झाले नाही हा चमत्कार मोहोळचे काही लोकांनी पाहिला. मोहोळ गाव हा तालुक्याचा असून त्यावेळेस तेथे राजेश्री गणेश हरी सोहनी या नावाचे मामलेदार होते. त्यांचे घरी श्री स्वामी वास करीत. मोहोळास गवे स्वामी म्हणून लिंगायत योगाभ्यासी साधू होते. त्यांचे वय 125 वर्षाचे होते असे म्हणतात. गवे स्वामी एका खोलीत एकांत योग धारणा करीत तेव्हा त्यांचे आसन जमिनीपासून 2 हात उंच असे. बहुत काळचे योगी असून भूत भविष्य ज्ञान त्यास असे. एके दिवशी श्री स्वामी समर्थांची आणि त्यांची गाठ पडून एकांती भाषणे झाल्यावर गवे स्वामींनी योगाभ्यास सोडून सहजावस्था धारण केली. श्री स्वामी समर्थ त्यांच्या मठात कधी कधी जात असत. श्री समर्थ अक्कलकोटास गेल्यावर बरेच दिवसांनी गवे स्वामी समाधिस्थ झाले. मोहोळात श्री स्वामी समर्थ असताना एक कोष्टी जातीचा गृहस्थ आपणास ब्रह्म दाखवा म्हणून श्रींचे पाठीस लागला. काही केल्याने तो आपला नाद सोडीना. एके दिवशी महाराज कोट्यास म्हणाले, तुला ब्रह्म दाखवितो. मोहोळास श्री नागनाथाचे देवालय आहे. तेथे श्री स्वामी व कोष्टी गेले होते. ब्रह्म पहा असे महाराजांनी म्हटल्याबरोबर कोट्यास जिकडे तिकडे सर्पच दिसू लागले. कोष्टी घाबरून गेला व भीतीने तो भ्रमिष्ट झाला. बरेच दिवस तो वेड्यासारखा फिरत असे. नंतर गवे स्वामींनी श्री स्वामी समर्थांची प्रार्थना करून कोट्यास पूर्वस्थितीवर आणले. श्रोते हो, आज बखरचा 22वा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला तर पुन्हा नवीन एका भागासोबत, एका कथेसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.